सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळालेला मंगळुरू एक्सप्रेसचा थांबा अखेर प्रत्यक्ष सुरू झाला असून आज सकाळी ही गाडी प्रथमच सावंतवाडी स्थानकात दाखल झाली। यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आणि तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत गाडीचे जल्लोषात स्वागत केले। गाडी स्थानकात पोहोचताच रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच गाडीचे लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। या सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। गेली 16 वर्षे या थांब्यासाठी प्रयत्न सुरू होते। विशेषतः गेल्या 4 वर्षात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे। याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर म्हणाले, सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळावा यासाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागला। या यशाबद्दल आम्ही रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, संबंधित मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानतो। या स्थानकाला लोकनेते मधु दंडवते टर्मिनस असे नाव मिळाले आहे। त्यामुळे या नावाला साजेसे आणि परिपूर्ण टर्मिनस लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून लवकरच साकार व्हावे अशी आमची अपेक्षा आहे। या स्वागत सोहळ्याला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री मिहीर मठकर, उपाध्यक्ष श्री सागर तळवडेकर, मुंबई विभागाचे श्री गणेश चमणकर, श्री मिहीर गावडे, श्री नंदू तारी, श्री देवेंद्र मातोंडकर, श्री सुभाष सिरसाट, अँटो तेजस परब, श्री नरसू रेडकर, श्री शेखर पाडगावकर, सौ सानवी तळवडेकर, कुमारी राशी परब, कुमारी प्रेरणा पोकळे, श्री बसवराज गुरव, श्री अश्वैक गवस, श्री भावेश भिसे, सर्व रिक्षाचालक आदी उपस्थित होते। पासनं विविध लोकसंघटनांनी किंवा सावंतवाडी किंवा तळ कोकणातल्या लोकांनी मँगलोर सुपरफास्ट या गाडीसाठी खूप प्रयत्न चाललेले आणि आता 16 वर्षानंतर 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आज खूप मोठं यश असं तळ कोकणवासियांच्या वाटेला आलंय। सुपरफास्ट मँगलोर एक्सप्रेस हा सावंतवाडीवर थांबवण्यात आली आणि ह्यासाठी आम्ही आपल्या कोकण रेल्वेचे एमडी, रेल्वे बोर्ड आणि सर्व लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानतो। गेले 5-6 वर्ष एक कुठची डेली गाडी आज सावंतवाडी टर्मिनसवर थांबत नव्हती आणि अथक मेहनतीनंतर शेवटी एक मोठं असं यश सावंतवाडीकरांच्या वाटेला आलंय। त्यामुळे सगळं लोकप्रतिनिधींचे आभार, रेल्वे बोर्डाचे आभार, कोकण रेल्वेचे आभार, मुख्यमंत्र्यांचे आभार, रेल्वे मंत्र्यांचे आभार, शुभताईंचे आभार, आमच्या पालकमंत्री साहेबांचे आभार, खासदार साहेबांचे आभार, आमदार साहेबांचे आभार। तसंच आता जशी या सुविधा सावंतवाडी टर्मिनसवर चालू झाल्या तर या कोकण रेल्वेच्या शिल्पकारांचं नाव या टर्मिनसला लागलंय। लोकनेते मधु दंडवते टर्मिनस असं या टर्मिनसचं नामांतर झालंय। त्यामुळे तसं टर्मिनस, त्या नावाला शोभेल असं टर्मिनस लवकरात लवकर व्हावं यासाठी मी लोकप्रतिनिधींना एक साकडं घालतो, त्यांच्याकडे अशी मागणी करतो, कोकण रेल्वेकडेही अशी मागणी करतो आणि कोकणवासियांना हक्काचं टर्मिनस या सगळ्यांनी देवं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना।